आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळात आता अंगणवाडीने सुद्धा काट टाकली आहे। देशामध्ये पहिली एआय आधारित अंगणवाडी नागपूर जिल्ह्यात सुरू झाली आहे। इंटरॅक्टिव्ह बोर्ड, एआय आधारित व्हर्च्युअल रियालिटी यामुळे चिमुकले विद्यार्थी शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहेत। अरे वाह, क्लैप करो। स्क्रीन कैसे करते हैं? 2-3 बच्चों को उर्दू नहीं बोलते। हाँ, चलो ही आहे नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातली वडधामना गावातली अंगणवाडी। या अंगणवाडीची देशात चर्चा आहे, कारण देशातील ही पहिली एआय अंगणवाडी आहे। या अंगणवाडीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे दिले जात आहेत। मुलांना व्हर्च्युअल रियालिटी सेट दिले जातात, त्याद्वारे अंगणवाडीतील चिमुकल्यांना शिकवलं जातंय। सध्या 25 विद्यार्थ्यांना या व्हर्च्युअल रियालिटीच्या सेटच्या मदतीनं शिक्षण दिलं जातंय। विद्यार्थी जे वाचतात ते दृश्याच्या माध्यमातून अनुभवता येतं। कविता, गाणी आणि अभ्यासक्रम शिकवण्यासाठी VR हेडसेट्स आहेत। एआय संलग्न स्मार्ट डॅशबोर्डचा वापर होतो। इंटरॅक्टिव्ह डिजिटल कंटेंटचा मुलांसाठी वापर केला जातो। एआयच्या माध्यमातून मुलाची उंची, वजन आणि पोषण यावर सुद्धा लक्ष ठेवलं जातं। नागपूर जिल्हा परिषदेचा हा पायलट प्रोजेक्ट आहे। जिल्ह्यातील 40 ते 50 अंगणवाड्यांमध्ये हा प्रोजेक्ट राबवण्याची योजना आहे। राज्याच्या ग्रामीण भागातील 3 ते 6 वर्षांच्या मुलांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा हा प्रयत्न आहे। मुलांच्या होणाऱ्या विकासावर एआय तंत्रज्ञानामुळे लक्ष ठेवता येणार आहे। या नव्या तंत्रज्ञानामुळे मुलांना शिकवणं सोपं होतंय, विद्यार्थ्यांना अभ्यासाची गोडी लागतेय। याचा फायदा पटसंख्या वाढीवर सुद्धा झालाय। आपल्या बालकांची जी 0 ते 6 वयामध्ये सगळ्यात जास्त ग्रोथ होते त्यांच्या मेंदूची, तर त्याचा विकास अधिकाधिक चांगल्या पद्धतीने व्हावा। त्यामुळे एक एक्सपिरियन्शियल लर्निंग ज्याला म्हणतात, की आपण जे वाचत आहोत ते आपल्याला जर बघायला सुद्धा मिळालं की ऑडिओ व्हिज्युअल टाईपमध्ये, तर त्या पद्धतीने एआयचा सिलेबस आम्ही एआयचा वापर करून हा सिलेबस इंटिग्रेट केलेला आहे। आणि एक जे एक्सपिरियन्शियल पद्धतीने की त्यांना ॲक्च्युअलमध्ये ती वस्तू कशी असते, किंवा टायगर आहे, हत्ती आहे, लायन आहे, जे बडबड गीतं शिकवतो, तर ते सर्व आपण यामध्ये इंटिग्रेट केलेले आहे। त्यामुळे मुलांचा एक अधिकाधिक इंटरेस्ट यामध्ये आलेला आहे आणि मुलं सध्या याचा वापर करून त्यांची जी अंडरस्टँडिंग जी आहे ती खूप चांगली वाढत आहे। या प्रयोगामुळे गरीब कुटुंबातील मुलांना अत्याधुनिक तंत्रज्ञान लहानग्या वयात आत्मसात करता येतंय। त्यामुळे भविष्यात ही मुलं टेक्नोसॅव्ही होतील आणि त्याचा फायदा त्यांच्याच पुढच्या शिक्षणाच्या वेळी होणार आहे। या प्रकारच्या सुविधा अजूनही खासगी बालवाड्यांमध्ये सुद्धा उपलब्ध नाहीत। एआय तंत्रज्ञानाच्या या प्रयोगामुळे मुलांना सुद्धा अभ्यासाची गोडी लहान वयातच लागते। हा प्रयोग राज्यासह देशभरात राबवला जाण्याची गरज आहे। त्यामुळे अंगणवाड्यांची पटसंख्या तर वाढेलच, पण त्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान ग्रामीण भागामध्ये पोहोचणार आहे। जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।